नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय TV9 मराठी. टॉप 9 न्यूज मध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला बघूयात सुनेत्रा पवार यांचा मुख्यमंत्री पदासाठीचा होकार आलेला आहे आणि त्याच संदर्भातल्या काही बातम्या. सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री पदासाठी होकार. नरेश अरोरा सुनेत्रा पवारांचा निरोप घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना. उद्याच सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार. महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार. अजित पवारांच्या कुटुंबियांच्या आणि पक्षाच्या पाठीशी उभे राहू. राष्ट्रवादी जो निर्णय घेईल तो मान्य. उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या निर्णयावरून मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. विधान भवनात उद्या दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक. उद्याच्या शपथविधीपूर्वी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलांच्या घरी. घडामोडींना वेग. पार्थ पवार राज्यसभेवर जाणार. सूत्रांची माहिती. पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवण्यास भाजपचं केंद्रीय नेतृत्व सकारात्मक. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष पवार कुटुंबातनच करा. एनसीपीच्या विलीनीकरणाबाबतीत देखील विचार करा. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा राष्ट्रवादीच्या नेत्यांना निरोप. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीत राजकीय हालचालींना वेग. प्रफुल्ल पटेलांसह भुजबळ, तटकरे, धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. वर्षा निवासस्थानी मंत्र्यांमध्ये 1.25 तास चर्चा. अजित पवारांकडील खात्यांबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे असं फडणवीसांना सांगितलं. प्रफुल्ल पटेल यांची माहिती. उपमुख्यमंत्री पदाबाबत आत्ता बोलणं अमानुष. सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात अजूनही अश्रूंच्या धारा. संजय राऊतांची टीका. तर राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार का, या संदर्भातल्या काही बातम्या बघूया. अजित पवारांच्या निधनाच्या 2 दिवसांनंतर शरद पवार सक्रिय. पवारांकडून बारामतीत प्रदूषित नीरा नदीची पाहणी. ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. दोन्ही पक्ष एकत्र यावेत अशी पहिली भूमिका होती. जयंत पाटलांचं वक्तव्य. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी बऱ्याच बैठका झाल्या. पालिका निवडणुकांनंतर निर्णय घेण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. जयंत पाटील यांची माहिती. पवार कुटुंबाला दुःखातनं सावरण्यास वेळ दिला पाहिजे. उपमुख्यमंत्री पदाबाबत मंत्री संजय शिरसाट यांचं वक्तव्य. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाबाबत पवार कुटुंब एकत्र बसून निर्णय घेणार. आज किंवा उद्या पवार कुटुंबीय निर्णय घेण्याची शक्यता. शरद पवार याबाबत अंतिम निर्णय घेणार. सूत्रांची माहिती. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही जनभावना. याबाबतचा निर्णय दोन्ही पक्ष श्रेष्ठी घेतील. पवार साहेब, सुनेत्रा वहिनी आणि तटकरेंनी याबाबत निर्णय घ्यावा. राजेश टोपेंचं वक्तव्य. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार. राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबतच्या चर्चांवर एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया. अजितदादांची इच्छा होती दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात. झेडपी निवडणुका जाहीर झाल्यानं विलीनीकरण लांबणीवर. अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया. राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडण्याची शक्यता. अजित पवार यांच्या निधनामुळे अर्थसंकल्प फडणवीस मांडण्याची शक्यता. 23 फेब्रुवारीपासून राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार. अजित पवारांकडून काही दिवसांपूर्वीच मंत्रालयात अर्थसंकल्पाबाबत बैठक. राज्याचा महसूल वाढवण्यासाठी बैठकीत चर्चा. 8 तारखेपासून बैठकांचं आयोजन ठरलं होतं अशी देखील माहिती.